नाना तसे मध्यमवर्गीयच. त्यांनीही नोकरीचं, निवृत्तीचं, नंतरच्या उत्पन्नाचं गणित मनाशी केलेलंच होतं. पण त्या गणितात बळवंताच्या अपघाताने आणि ऑपरेशनसाठी झालेल्या जवळजवळ ₹1,25,00,000 खर्चाचा समावेश नव्हता. एका आठवड्यात त्यांचे सारे हिशेब फार चुकले होते. जमलं तर VRS घेऊन शेवटच्या 2-3 वर्षात उत्तर भारतात, दक्षिण भारतात अशा काही टूर्सवरती जाण्याच्या कल्पना मनात होत्या. पण 20-22 दिवसांसाठी 18,000-20,000चा हा खर्च एकाकी त्यांच्या आवाक्याबाहेर गेला होता. VRS ची कल्पना सोडून द्यावी लागली होती. शेवटच्या दिवसापर्यंत नोकरी करून ते निवृत्त होतील तेव्हा बळवंता जेमतेम 20 वर्षाचा होणार होता. त्यांनी स्वतः 24व्या वर्षी नोकरी धरली होती. वर्षभरात विवाह केला होता. पण आताच्या पिढीचा विचार पाहता आणि त्यात वर्षावर्षामागे होत जाणारे बदल पाहता त्यांच्याकडून अशा अपेक्षा करणं वेडेपणाचंच ठरणार होतं. आणि त्यावेळेस वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा खर्च जर लाखांच्या घरात गेला असेल तर तोही त्यांना परवडण्यासारखा नव्हता. आपल्या मुलाने यशस्वी, प्रतिष्ठित, संपन्न आयुष्य अनुभवावे ही अर्थात त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या स्वतःच्या भावी आयुष्याचाही त्यांना विचार करायला लागणार होता. कोणी कोणासाठी किती स्वार्थत्याग करायचा याच्या कल्पना पिढीनुसार बदलत होत्या. एक काळ असा होता की कर्जबाजारी बापाची कर्ज मुलगा निधळाच्या घामाने फेडीत होता. तो काळ गेला. असाही एक काळ होता की बहीण भावांचे विवाह थोरला भाऊ कर्ज काढून करीत होता. तोही काळ आता गेला. आता तर वयात येताच वाटणी घेऊन वेगळा संसार थाटणं हाच नैसर्गिक क्रम झाला होता. भाच्या पुतण्यांना आपल्या घरी शिक्षणासाठी वगैरे आणणं या गोष्टी त्यात जमा झाल्या होत्या. प्रॉव्हिडंट फंडाची, विम्याची सर्व रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करून शेवटी कफल्लक झालेले आणि अपमानित, एकाकी, उपेक्षित आयुष्य जगणारे वृद्ध त्यांनी पाहिले होते. हे त्यांनी पत्नीशी कधीही बोलून दाखवलं नाही. स्त्रीच्या विचारावर, निदान त्यांच्या पिढीतल्या तरी, भावनांचा फार मोठा पगडा असतो. मुलांसाठी त्यांनी त्याग केलेला असतो. तो काही मनात काही अपेक्षा धरून केलेला असतो. त्यांच्या माहितीतल्या एका शिक्षिकेने स्वतःच्या मोठ्या भाड्याच्या जागेबद्दल स्कीममध्ये आलेला ब्लॉक मुलाच्या नावावर केलेला होता. मुलगा IIT होऊन अमेरिकेला गेला होता आणि वृद्ध दाम्पत्याची वृद्धाश्रमात रवानगी झाली होती. शहाणा माणूस आसपासच्या घटनांपासून धडा घेतो. अपघातानंतरचं पहिलं वर्ष, सव्वा वर्ष नाना बळवंतावर लक्ष ठेवून होते. पण त्यांच्या लवकरच लक्षात आलं की त्या अपघाताचा किंवा ऑपरेशनचा काही प्रभाव मागे उरलेला नाही. त्यांचं स्वतःचं नाही तर डॉक्टरांचे बळवंतावर बारीक लक्ष होतं. महिन्याआड रविवार सकाळचे ते नानांच्या घरी अवश्यत बळवंताची चौकशी करीत. तो हजर असला तर काही चाचण्या घेत. नानांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं होतं की बळवंताच्या मेंदूत आलेली ट्यूमरची गाठ ही सुरुवातीपासूनच त्यांना जरा विलक्षण वाटली होती. मेंदूचा आणखी एखादा भाग प्रभावी झाला नाही ना याची ते खात्री करून घेत होते. पण वर्षभरानंतर त्यांच्या वेळी थांबल्या. त्यांचं समाधान झालेलं दिसले. बळवंतानंतर महिन्याभराने मोत्या घरी आला. जणू काही मध्ये काही खंड पडलाच नव्हता. अशाच थाटात आयुष्याने परत एकदा गती घेतली. बळवंता प्रत्येक इयत्ता सहज पास होत गेला. पण त्याची श्रेणी 70% मर्यादा कधीच ओलांडू शकली नाही. खूप प्रयत्न केला तेव्हा 10वीत त्याला 77% मार्क मिळाले. ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यास पुरेसे होते. बळवंता 12वीत गेला आणि नाना रिटायर झाले. बळवंताच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न आता अगदी ऐरणीवरच आला होता. 17-18चं वय म्हणजे काही प्रगल्भ वय नाही. पण निदान एवढं तरी समजू शकतं की आयुष्यात पुढे काय व्हायचं नाही. बळवंताच्या मनात डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रांबद्दल अजिबात ओढा नव्हता. एकूणच शास्त्राच्या सर्व शाखांबद्दल तो उदासीन होता. जेव्हा खर्चिक उच्च शिक्षणाचा प्रश्न आपोआपच सुटला. शेवटी नानांनी त्याला आर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सांगितलं. 3 वर्षांनी डिग्री मिळणार होती तोपर्यंत सध्या तरी कशाचा विचार करण्याची आवश्यकता नव्हती. बळवंता डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात होता. 19 वर्षाचा होता. ऑक्टोबरच्या एका गारठलेल्या अंधाऱ्या रात्री त्याला ते स्वप्न पडलं. आतापर्यंत इतर सर्वांसारखीच त्यालाही मधून स्वप्न पडत असत. पण एकतर ती अगदी सामान्य असत किंवा अत्यंत विसंगत, सर्वथा अशक्य अशी असत. दोन्ही विसरून जाण्यासारखी. पण हे स्वप्न त्या प्रकारचं वाटत नव्हतं. नव्हतंच. तो जमिनीखालून चालला होता याचा अर्थ प्रवास करीत होता. पायानी अंतर मागे टाकल्याची संवेदना नव्हती. तो पुढे जात होता एवढं नक्की. कसा ते काही केल्या उमजत नव्हतं. आसपास निदान शरीराभोवती ज्या शरीराचाही काही कल्पना येत नव्हती. त्याच्या भोवती ओली गार माती असावी असं वाटत होतं. मातीचा ओला स्पर्श नव्हता. मातीचा कोणताच वासही नव्हता.
त्याला स्पर्शाची, श्वासाची अशी ज्ञानेंद्रिय तरी होती का नाही याची कल्पना नव्हती. एका दिशेने तो हलत होता ही गोष्ट नक्की. अंधारातला हा प्रवास सहेतुक होता. कोणत्या एका ठराविक दिशेने होत होता की प्रवाहाबरोबर वाहत चाललेल्या पाण्यासारखा अनैसर्गिक आणि अनियंत्रित होता याचीही काही कल्पना नव्हती. अंधारातला केवळ एक प्रवास वास्तविक या संपूर्ण असंभाव्य अनुभवात लक्षात राहण्यासारखं काय होतं. पण ते स्वप्न कितीतरी दिवस त्याच्या लक्षात राहिलं. एवढंच नाही, त्या स्वप्नाने तो अतिशय अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनात तर अशी एक चमत्कारिक कल्पना आली की जमिनीखालून मातीतून सरपटत जाणाऱ्या एखाद्या अंधाळ्या निर्बुद्ध आळीच्या अत्यंत मर्यादित अशा आत्मजाणीवेशीच काही क्षण आपण संपर्कात आलो होतो. पण त्याने जेव्हा स्वप्नातला तो अनुभव परस्मृतीत आणला, जी गोष्ट अत्यंत सोपी होती, तेव्हा त्याला अशी एक अस्वस्थ करणारी जाणीव झाली की त्या आळीच्या, ती खरोखरच अळीच असली तर, मेंदूत, मनात, विचार केंद्रात कशातही म्हणा असहाय्यतेची, दुर्बलतेची कसलीही जाणीव नव्हती. आईला स्वतःबद्दल काय वाटतं याबद्दलची हे तर्क-कुतर्क म्हणजे जरासा हास्यास्पदच प्रकार वाटायला हवा. पण त्याला तो हास्यास्पद वाटत नव्हता. कारण जेव्हा जेव्हा तो अंधारातला प्रवास आठवणीत आणि तेव्हा तेव्हा त्याला वाटायचा हा प्रवास अळीचा नाही तर एखाद्या फूट, 1.5 फूट जाडीच्या उद्दामपणे, बेफिकिरीपणे स्वतःला पुढे रेटणाऱ्या एखाद्या अजगरासारखा अजस्त्र शरीराचा आहे. शार्क, हत्ती, सिंह, सुसरी, मगरी हे जसे आपापल्या वर्तुळात बेफिक्रीपणे, बिनधास्तपणे वावरतात तसा तो प्रवास होता. अळी असलीच तर ती अजस्त्र होती. नसेल तिला आसपासच्या परिस्थितीचं ज्ञान, पण तिला कशाचीही भीती नव्हती. तसं 19 म्हणजे परिपक्व वय नाही, पण अगदी अजाणही नाही, पण संवेदनक्षम खासच. 16-17 वयापर्यंत काल्पनिक विश्वाचा मनावर जबरदस्त पगडा असतो. 20-22 नंतर व्यावहारिक कठोर जगाचा परिचय होतो. पण मधली ही काही वर्ष कल्पित आणि सत्य यांच्या सीमारेषेवरची वर्ष. अनेक दिशांनी अनेक प्रवाह पडून मनाची रस्सीखेच होत असते आणि निद्रावस्था, बाह्य जगावर उघडणाऱ्या पंचेंद्रियांच्या खिडक्या जणू बंद होतात. मग मन किंवा मेंदू निश्चल कधीही नसतो. इतर वेळी जागतेपणी बंद असलेली किंवा बंद केलेली काही द्वारं मनासाठी खुली होतात. मनाला कठोर व्यवहाराला जखडून ठेवणारा कॉन्शसचा निमंत्रक त्याची पकड सैल होते का? आपल्या कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांती मार्गावरच्या प्रवासाच्या आठवणी प्रत्येक पेशीच्या रंगसूत्रावर कोरलेल्या आहेत. अगदी जीवसृष्टीच्या एका पेशी आदी आविष्कारापासून ते अगदी मानवावस्थेपर्यंत आपलं स्वत्व किंवा आत्मा किंवा इगो खरोखरच अमर आहे. पण या पुरातन अनुभवांच्या आठवणी जागृतावस्थेत झाकल्या गेलेल्या असतात. निद्रावस्थेत स्वप्न जगतातला वारा वाहू लागला की या आठवणीवरची आविष्ठाने फडफड दूर होतात. आणि मग असा स्वतःचाच पण फार प्राचीन, आता अनोळखी वाटणारा आविष्कार असा एकाकी समोर येतो आणि जीव भीतीने गाठून जातो. बळवंताला स्वप्नात दिसलेला किंवा खऱ्या अर्थी जाणवलेला तो आकार, त्या अनुभवामागे असं एखादं शरीरशास्त्रीय कारण होतं का? स्वप्नानुभवाने मानवाला सतत गोंधळात टाकलं होतं. अनेकांनी अनेक मार्गांनी स्वप्नाची उत्पत्ती लावण्याचे प्रयत्न केले आहेत. आणि कोणी स्वप्नांना भविष्यात घडणाऱ्या भयसूचक घटनांची नांदी समजतात, कोणी स्वप्नांना देवाचे साक्षात्कार समजतात. फ्राईडसारखा एखादा स्वप्न काम वासनेचे प्रतिकात्मक रूप समजतो. युगॉनसारखा एखादा स्वप्नांचा संबंध सर्व सजीवांना जोडणाऱ्या, सर्व जाणीवांच्या पलीकडे अगदी तळाशी असलेल्या युनिव्हर्सल अनकॉन्शियसशी जोडतो. एखादा टॅशनॅलिस्ट न्यूरोलॉजिस्ट म्हणेल, मेंदूतल्या नासा अनियंत्रितपणे उत्तेजित झाल्या आणि समोर आलेल्या आकाराला मनाने त्यातल्या त्यात ओळखीचा वाटणार आहे असा एखादा आकार दिला. पण हे रँडम फायरिंग कसं झालं हा प्रश्न मागे उरतोच की. आणि शेवटी या भीतीदायक स्वप्नाला उत्पत्तीला भीतीचा एक अधिकच काळा पदर जोडणारा एखादा सुचवतो. हे स्वप्न म्हणजे एखादा अमानवी, कदाचित घातकी, कदाचित शक्तिमान, पण संपूर्ण अकल्पनीय अस्तित्वाचं संदेशन आहे. ते विलक्षण स्वप्न जेव्हा आठवणीतून जाईना तेव्हा बळवंताने वाचनालयातील अनेक पुस्तके वाचली आणि हा मतांचा गलबला पाहून तो अधिकच गोंधळात पडला. पण कॉलेजच्या त्या धुंद जगात आकर्षण खूपच होती. शनिवार रविवारची लहान सहान आउटिंग होती. स्पेशल गॅदरिंग, फॅन्सी ड्रेस पार्टी, डिबेटिंग सोसायटी. बळवंता तसा काही क्लास हिरो नव्हता, पण अगदी मागोमाग राहणारा बुजरानही नव्हता. पण कॉलेजमधल्या हिपकल्चरची जी अगदी आघाडीची गँग होती तिच्यात मात्र तो सामील नव्हता. एकतर पोरींना मागे बसून गावभर फिरवायला त्याच्याजवळ 150-200 सीसीची
4 स्ट्रोकची पॉवरफुल मोटरबाईक नव्हती. शिवाय खिशात कधी 3 आकडी पॉकेट मनी नसायची. पण मुख्य म्हणजे मनाचा कल जरा गंभीरतेकडे झुकणारा होता. सिनेस्टार, सेलिब्रिटीज, विजे, सोशालिस्ट यांच्याबद्दल त्याच्या मनात खास असं आकर्षण नव्हतं. आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात त्या लोकांची यश, भविष्य, प्रसिद्धी मिळवली होती. पण त्या क्षेत्राव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्याच्या इतर अंगात त्याला स्वारस्य नव्हतं. भविष्याबद्दल त्याचे मित्रमैत्रिणी काही विचार करतात की नाही त्याला माहिती नव्हतं. सार्वजनिक संभाषणात हा विषय अगदी ताबू होता. पण त्याच्यापुरता तरी त्याला विचार करावा लागणारच होता. पुढच्या वर्षी त्याला डिग्री मिळेल, पण त्या BAला तसा काय अर्थ होता? नाना यावर्षी रिटायर होणार होते. घरच्या महिन्याच्या उत्पन्नात एकदम निम्म्याने घट होणार होती आणि महागाईची चढती कमान पाहता आईची अवस्था जरा कठीण होणार होती हे उघड दिसत होतं. एखादी डिग्री मिळवून कोणीतरी नोकरी धरून त्याने घर खर्चास हातभार लावावा अशी आई नानांची अपेक्षा असली तरी ती अगदी रास्त होती. कधीकधी तो स्वतःशीच विचार करे, आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय साध्य करू शकतो. आपण कोणत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं आहे. यापैकी कोणत्याही प्रश्नाला त्याच्यापाशी उत्तर नव्हतं. खरं तर भावी आयुष्या संबंधात सल्ला देणारं कोणीतरी हवं होतं. नानांना विचारण्यात काही अर्थ नव्हता. एकतर त्यांचा अनुभव मर्यादित होता आणि त्यांच्याविषयी विचार करताना त्यांना वस्तुनिष्ठ राहणं अशक्य होतं. त्यांच्यासमोर एकाएकी परांजपे काकांचं नाव आलं.